दाखल झालेले आहेत। 5 तास या ओबीसी नेत्यांची बैठक सुरू होती। छगन भुजबळ यांच्या घरी ओबीसी नेत्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी जी आहे या नेत्यांनी केलेली भुजबळांच्या समर्थनार्थ ही घोषणाबाजी करण्यात आली। छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी थोड्याच वेळात बैठक पार पडणार आहे। या बैठकीला छगन भुजबळ, प्रकाश शेंडगे यांच्यासह इतर ओबीसी नेते उपस्थित असतील। आणि या बैठकीपूर्वी म्हणजे छगन भुजबळांची भेट घेण्यापूर्वी या ओबीसी नेत्यांची 5 तास बैठक जी आहे ती पार पडलेली आहे। त्यामुळे या बैठकीत या ओबीसी नेत्यांनी जे काही निश्चित केलेलं आहे ते अर्थातच भुजबळांसमोर मांडलं जाईल, तो प्रस्ताव मांडला जाईल आणि त्या विषयाला घेऊन किंवा झालेल्या चर्चेला घेऊन भुजबळ नेमके आता यापुढे काय निर्णय घेतात, काय भूमिका घेतात हे भुजबळांबरोबर आत्ताच्या होणाऱ्या बैठकीनंतरच आपल्याला कळेल। भुजबळांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी जी ती करण्यात येते। नागपुरातील राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये 33,788 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांना मंजुरी देण्यात आली आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजना पुढेही कायम सुरू राहणार हे निश्चित झालंय। या योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। शेतकऱ्यांना धान उत्पादनासाठी त्यांच्या धान लागवडीनुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये प्रोत्साहनपर बोनस देण्यात येणार आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी तशी घोषणा केली आहे। गोशाळांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याकरता सन 2024-25 पासून गोशाळेत ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींना 50 प्रतिदिनी प्रति गोवंश अनुदान देण्यात येणार आहे। अर्ज करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंतची मुदत आहे। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाचं 8 पदरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यासंबंधीचा प्रस्ताव MSRDCकडून फेब्रुवारी 2024 मध्ये राज्य सरकारकडे मंजुरीकरता पाठवण्यात आला। मात्र अद्याप या प्रस्तावाला मंजुरी मिळाली नसल्यानं काम रेंगाळलंय। त्यामुळे आता MSRDCला या प्रस्तावाच्या मान्यतेची प्रतीक्षा आहे। एकीकडे कर्जावरील व्याजदरात कपात होत नसताना मोदी सरकारने पुन्हा एकदा महागाईचा बॉम्ब टाकला। विमा क्षेत्रात GST कपातीचा निर्णय घेण्याच्या आग्रही मागणीला सुद्धा GST परिषदेने वाटाण्याच्या अक्षता लावल्यात। त्यामुळे देशभरात नाराजीचा सूर आहे। मुंबईतील नीलकमल बोट दुर्घटनेतील मृतांचा आकडा 15 वर पोहोचला आहे। बोट अपघातात बेपत्ता असलेल्या 7 वर्षांच्या मुलाचा मृतदेह शनिवारी शोध मोहिमेदरम्यान सापडला आणि या प्रकरणी नौदलाच्या स्पीड बोटीचा चालक आणि इतर संबंधित व्यक्तींविरोधात कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। गेटवे ऑफ इंडिया इथून घारापुरीला जाणाऱ्या नीलकमल बोटीला अपघात झाला होता आणि अपघाताच्या चौकशी अंतर्गत बोटीतून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत असल्याचं स्पष्ट झालं आणि याची गंभीर दखल घेत मुंबई सागरी मंडळाने अखेर आता नीलकमल बोटीचा प्रवासी परवाना, नोंदणी प्रमाणपत्र आणि सर्वे प्रमाणपत्र निलंबित केलं। मुंबई महापालिकेच्या आरोग्य केंद्रातील सहाय्यक परिचारकांना दिलासा मिळालेला आहे। 139 परिचारकांचा जानेवारीमध्ये तर उर्वरित 39 परिचारकांचा फेब्रुवारीमध्ये पगार होईल असं आश्वासन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलंय।